नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक राहणार आहे की झोपायच्या आधी भांडण अर्धवट सोडून झोपू नका. मिटून झोपा, सॉरी बोला, नीट झोपा, पण भांडण डोक्यात घेऊन झोपू नका. त्याने काय होणार माहिती आहे, झोप पण तुम्हाला नीट लागणार नाही, चिडचिड होईल, स्ट्रेस हॉर्मोन वाढेल, नीट झोप नाही लागल्यामुळे तुमची जी सकाळ होईल ती पण चिडचिड होईल आणि पुढा दिवस खराब होऊन जाईल. त्यामुळे भांडण हे झोपायच्या आधी मिटवा, एक दुसऱ्यांना सॉरी बोला, हात पकडा, झोपून घ्या. फुकट भांडण ताणायची गरज नाही. मोठं भांडण असेल, मोठं स्ट्रेस असेल ना, ते पण मिटवू शकतात. अगर ते नाही मिटत असेल तर कृपया करून एक दुसऱ्यांना सांगा की आपण उद्या सकाळी शांतपणे बसून बोलू आणि शांतपणे झोपून घ्या. एक झोप तुमचं रात्रीचं जे भांडण असेल ना, त्यासाठी तुम्ही एवढं डोकं असं हे करताय, ते सकाळपर्यंत शांत होऊन जाईल. त्यामुळे झोपताना रात्री मोठं भांडण असेल तर सीधा म्हणा की आपण उद्या शांतपणे बोलूया. फ्रेश माइंड सोल्युशन देतं, हे लक्षात राहू द्या. त्यांनी सकाळी बोला, पण भांडण अर्धवट करून झोपायचं नाही, चिडचिड करून झोपायचं नाही.